नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंद भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 427. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्नांना उत्तर देणार आहे. उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टी नेहमीप्रमाणे नमूद करतो की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलचे सबस्क्रायबर 24,000च्या वर झालेले आहेत. परंतु अद्यापही हा कर्मचारी मित्र हा चॅनल नियुक्ती अधिकारी किंवा आस्थापना विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत पोचलेला दिसत नाही. त्यांच्यापर्यंत हा जर चॅनल पोचला तर या चॅनलद्वारे दिलेली जाणारी उपयुक्त अशी माहिती नियुक्ती अधिकारी आणि आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली तर कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही. त्याप्रमाणे शासन निर्णयाची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी केली जाऊ शकेल. आणि म्हणून कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं त्यांना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी आपण ज्या यंत्रणेमध्ये काम करतात, ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालय प्रमुखांना आणि त्या कार्यालयात आस्थापना विभागात कर्मचाऱ्यांपर्यंत हा चॅनल पोचवा. मी जो व्हिडिओ क्रमांक 420 प्रसारित केला आहे त्या 420 व्हिडिओमध्ये हा चॅनल कसा उपयुक्त आहे याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर चॅनलची माहिती कशी मिळवावी हे देखील त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला विनंती किंवा सूचना की हा चॅनलचा जो व्हिडिओ क्रमांक 420 नियुक्ती अधिकारी असतील, शिस्तभंगविषयक अधिकारी असतील, आस्थापना विभागात करणे त्यांना हा शेअर करा आणि त्यांना देखील हा चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. दुसऱ्या नेहमीप्रमाणे नमूद करतो, अजूनही अनेक कर्मचारी अधिकारी मला विचारतात, माझा फोन नंबर मागतात, माझ्याशी संपर्क कसा करायचा मागतात. तर मी मागे जसं सांगितलं की माझ्याशी संपर्क कसा करायचा याची माहिती व्हिडिओ क्रमांक 405मध्ये दिलेली आहे. मग त्या व्हिडिओमध्ये माझा ईमेल ID दाखवलेला आहे, माझा फोन नंबर केव्हा मी उपलब्ध असेल ते दाखवलेलं आहे. तर त्यामुळे व्हिडिओ क्रमांक 405 पहा आणि त्या तिथे जे माझा कसे संपर्क साधण्याकरता जे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत त्या ठिकाणी मला दूरध्वनी करा. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, हे राज्य शासनाच्या वित्तीय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या GST डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट GST डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि आता ते त्यांची नियुक्ती असिस्टंट कमिशनमध्ये निवड झालेली आहे. BMCमध्ये म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता त्यांचं म्हणणं की ते मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये गेले तर त्यांना राज्य शासनीय जी सेवा आहे तिथे काही लीन ठेवता येईल का? तर तसा त्यांना लीन ठेवता येणार नाही. कारण मुंबई महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हा काही शासन यंत्रणेचा भाग नाही. शासनाच्या विभागात एखादा काम करणारा कर्मचारी आणि तो दुसऱ्या विभागात जर गेला तर तिथेच नॅचरली त्या ठिकाणी पूर्वीच्या पदावर लीन ठेवता येऊ शकतो. पण आपला काही लीन ठेवला येऊ शकणार नाही. आपल्याला रिलिव्हिंगची प्रोसेस कशी असणार आहे? आपण साहजिकच आपण जर शासनाच्या आपल्या विभागाच्या थ्रू जर अर्ज केला असेल तर आपल्याला नॅचरली तो विभाग असेल तो आपण आपली नेमणुकीचा आदेश देऊन आपण रिलिव्हंटची परवानगी मागितली की आपल्याला रिलीव्ह केलं जाईल. आता आपण जी सेवा केलेली आहे शासनाची 10 ते 10.5 वर्ष ती पुढे त्यांचा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेत गेल्यानंतर तिथे स्वेच्छानिवृत्ती करण्याकरता ही जी 10.5 वर्षाची सेवा आहे ती विचारात घेतली जाऊ शकेल का? ती विचारात घेतली जाणार नाही. शासनातली सेवा, शासकीय सेवा आणि मुंबई महानगरपालिका या स्वतंत्र सेवा आहे. इथे सेवा जी केलेली आहे ती आपल्याला जोडून पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार नाही. चला प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कनिष्ठ अभियंता ज्यांच्या कदाचित या प्रश्नकर्त्यांच्या हाताखालचे जे कनिष्ठ अभियंता असतील हे काय करतात, वरच्या पदाचा म्हणजे डेप्युटी इंजिनियर या पदाचा शिक्का मारून स्वतःच काहीतरी सही करून अनियमित कामे करतात आणि उपअभियंत्यांना असं आणि ही जी कामं असतील की यांचं असं म्हणणं आहे की यांना कदाचित यांच्या वरिष्ठांनाचा याच्यावर त्या कनिष्ठ अभियंत्याच्यावर वर्ग असल्यामुळे त्यांना उपअभियंत्यांना डावललं जात आहे आणि ते खोटा पत्रव्यवहार वगैरे करतात आणि वरिष्ठांकडून डोळे झाक करता येते. तर काय करा? हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे की एखादा वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांनी जी केलेली गैरकृत्य आहे, जे एक प्रकारचा गुन्हा आहे त्याच्याकरता डोळा झाक करतायत.
त्यामुळे मला कल्पना आहे प्रश्नकर्ते जर उपअभियंता असतील तर त्यांची निश्चितच याच्यामध्ये कोंडी होत असेल, कोंडमारा होत असेल. पण आपला जो कोंडमारा आहे याच्यापासून दूर व्हायचं असेल तर आपल्याला याच्याविषयी लढावं लागेल. आपण एक लेखी पत्र, आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना पत्र द्या. याच्यामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत कनिष्ठ अभियंत्याने ते नमूद करा. त्यामध्ये ते केलेले गुन्हे आहेत, ज्याचे पूर्वीच्या इंडियन पिनल कोडप्रमाणे ते गुन्हे आहेत, हे देखील कार्यकारी अभियंत्यांना कळू द्या. आणि याची एक ॲडव्हान्स प्रत, म्हणजे आधी पाहिजे तर तुम्ही एकदा प्रयत्न करा कार्यकारी अभियंत्यांना पत्र लेखी देऊन, नाही तर त्यानंतर काही कारवाई झाली नाही आणि कनिष्ठ अभियंताच्या आशात चालू असेल तर मी या सुचवीन की आपण अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहा. पण ते जे पत्र आहे ते कार्यकारी अभियंत्यांच्या मार्फत पाठवा आणि एक ॲडव्हान्स कॉपी सुपरिटेंडिंग इंजिनियरना पाठवा. मला कल्पना आहे की अशा तऱ्हेचा पत्रव्यवहार केल्यानंतर कदाचित आपल्यावर कार्यकारी अभियंता रुष्ट होतील, आपल्याला गोपनीय अहवाल खराब करण्याची भीती देतील वगैरे, आपले काही दोष पाडण्यात. पण शेवटी आपली जी सतसत वेगवेगळी आहे त्याच्याशी आपण तडजोड करू नका. आणि खालच्या एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर गैरकृत्य केलं असेल तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आपली जबाबदारीच आहे. उद्या कदाचित या प्रकरण निघाल्यानंतर आपण वरिष्ठ म्हणून काय कारवाई केली असा प्रश्न आपल्याला विचारू लागू शकतो. आणि म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या कनिष्ठ अभियंताकडून होणाऱ्या गैरकृत्य याची सर्व तपशीलवार माहिती आपल्या वरिष्ठांकडे द्या आणि पुढे नाहीच काही वेळा झाली अधीक्षक अभियंत्यांकडे द्या. त्याला प्रश्न क्रमांक 3, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, मी एक व्हिडिओ क्रमांक 240 केला होता आणि त्या 240मध्ये एक जजमेंट जे दिलं होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या, ते दिलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रश्न मुख्य होता की एखाद्या ठिकाणी कंपॅशनेट अपॉइंटमेंट दिली असेल तर त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र देणं जरूर आहे का, अशाबद्दलचा उहापोह केला होता. आणि त्यानंतर मात्र या प्रश्नकर्त्यांनी एक माझ्याकडे जजमेंट पाठवलं आहे, विनोद कुमार सिंग राजकुमार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, हे 2015चं जजमेंट. आता ह्या जजमेंटमध्ये जे 2015चं जजमेंटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये आहे की अनुकंपा नियुक्ती असल्यामुळं अनुकंपा नियुक्तीवर ज्यांची नियुक्ती केली जाते त्यांना कुठल्या प्रकारचं जात प्रमाणपत्र व्हॅलिड करून देण्याची जरुरी नाही असा निर्णय दिला. तर प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मी सांगितलेला जो निर्णय आहे आणि त्यांच्याकडे असलेले निर्णय यामध्ये खरीच तफावत आहे, एकमेकाच्या विरुद्ध दिसतात. आणि त्यांना किंबहुना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यालयात ते गेले असतात, त्यांना सांगण्यात आलं की हे जजमेंट ज्यांच्याकडे तुम्ही अनुकंपा नियुक्ती मागितली आहे त्यांच्याकडे द्या, म्हणजे काही प्रश्न येणार नाही. तर या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की एक तर मी जे जजमेंटच्या चर्चा केली 240मध्ये हे 3 मेंबर्सचं जजमेंट आहे. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जेव्हा आणि आपण जे 2015चा निर्णय दिला आहे तो 2 जजनी दिलेला आहे. साहजिकच 2 जजनी दिलेल्या त्या निर्णयापेक्षा 3 जजनी जो निर्णय असतो तोच सुपिरियर मानला जातो. म्हणून 240मध्ये जे दिलेला निर्णय आहे तो योग्यच आहे. आता मी आपल्याला यामध्ये आणखीन मी खुलासा करू इच्छितो की शेवटी कंपॅशनेट अपॉइंटमेंट आहे ही वस्तुस्थिती आहे. पण या कंपॅशनेट अपॉइंटमेंटमध्ये दिलं जातं या ठिकाणी तर काय याच्यात शासनाने अटी व शर्ती दिलेल्या आहेत आणि याचा एक 21/9/2017चा परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये सर्व सूचना ज्या अनुकंपा नियुक्तीबद्दलच्या आहेत त्या जोडलेल्या आहेत. आणि ह्या 2017चा जो परिपत्रक आहे ते मी व्हिडिओ क्रमांक 82मध्ये जोडलेलं आहे. ते 2017चं परिपत्रक आपण डाउनलोड करून पुन्हा वाचा आणि त्याच्यामध्ये पॅरा 20मध्ये दिलेलं आहे. या पॅरा 20मधून बहुतेक आपल्या मनामध्ये शंका आहे ती दूर होईल. यामध्ये एक सर्वांनीच लक्षात घ्यायला अनुकंपा नियुक्ती दिली जाते. ती अनुकंपा नियुक्ती ज्या कार्यालयामध्ये जेव्हा काही पदं रिकामी असतात किंवा दरवर्षी होणार त्यातल्या 20% पदं अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी असतात. पण जे पद असतं ते पद कुठल्या जातीसाठी रिझर्व्ह आहे का खुल्या वर्गासाठी आहे याची माहिती घेऊनच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी लागते. आणि म्हणून जर एखाद्या कर्मचाऱ्याची आपल्या बाबतीत जर आपल्याला दिलेली नियुक्ती जर एखाद्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीकरता आरक्षित केलेल्या पदावर असेल तर साहजिकच
आपल्याला जात प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. आपल्या मेलवरून असं दिसतं की आपल्या जे कर्मचारी वारले ज्यांच्या मुळे अनुकंपा नियुक्ती आपल्या मागताय त्यांनी काही जात प्रमाणपत्र दाखल केलेलं नव्हतं. पण आपण त्या जातीचे आहात असं समजूनच, कारण आपण अर्ज जो केला असेल त्यामध्ये आपण हे नमूद केलं असेल म्हणूनच अनुसूचित जाती किंवा जमातीकरता आरक्षित असलेल्या पदावर नेमणूक होते आहे आणि म्हणून आपल्याला हे जात प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 2017चं परिपत्रक पहा आणि त्याला पॅरा 20 पहा, म्हणजे आपल्याला मनामधल्या शंका दूर होतील. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की व्हिडिओ क्रमांक 240मध्ये जी न्यायनिर्णयाची चर्चा केली आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 जजेसनी दिलेला तो निर्णय आहे आणि आपल्याकडे 2015चा जजमेंट आहे ते 2 जजेसनी दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच 240मध्ये चर्चा केलेला जो 3 जजेसनी दिलेला निर्णय आहे तो निश्चितच जास्त योग्य म्हणण्यापेक्षा इट होल्ड्स द फील्ड, म्हणजे साहजिकच 2 मेंबरच्या पेक्षा 3 मेंबरनी दिलेला निर्णय हा अधिकच न्यायाच्या दृष्टीने योग्य समजला जातो. प्रश्न क्रमांक 4 हे ITIमध्ये क्राफ्ट इन्स्पेक्टर होते आणि आता त्यांनी चीफ इंजिनियर असिस्टंटमध्ये 1 एप्रिल 2024ला जॉईन केलं आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे काही वेतन निश्चिती वगैरे करावी लागेल का. आता मी पाहिलं की आपण जो एकंदर फक्त आपली सेवा जी पूर्वी केलेली होती क्राफ्ट इंजिनियरमध्ये फक्त 3 महिन्याची सेवा होती. तिथे आपला प्रोबेशनरी कंप्लीट झालेला नव्हता आणि त्यामुळे आपल्याला तिथे 6 महिने झालेले नव्हते. तिथे वेतनवाढीत देण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही आणि त्यामुळे आता आपल्याला जी पुढे याच्यामध्ये जी काही वेतन निश्चित केलं जाणार आहे त्या वेतन निराळा काही पे फिक्शन करायची जरुरी नाही आणि आपल्याला देखील इथे देखील म्हणजे जे वेतन श्रेणी दिलेली ती योग्यच आहे आणि इथे आपल्याला देखील वेतनवाढ योग्य वेळी म्हणजे 6 महिन्यानंतर मिळेल. त्यामुळे आपल्याला निराळा पे फिक्सेशन करण्याची आवश्यकता नाही. हे मी कशावरून सांगितलं, या बाबतीत माझे जे सहकारी आणि मित्र आहेत श्री प्रमोद रेंगे हे सेवानिवृत्त ज्येष्ठ लेखा अधिकारी आहेत. त्यांच्याकडूनच मी त्यांच्याशी सल्लामसलत करूनच याच्याबद्दलचं उत्तर मी आपल्याला दिलं आहे. तर प्रश्न क्रमांक 5 हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे एका मॅनेजमेंट स्कूलमध्ये 2013 पासून काम करतात आणि 2021 पासून यांच्या जी मॅनेजर जिथे काम करतात तिथे 20% ग्रँट शासनाकडून मिळते. आता यांचं म्हणणं की यांच्या मातोश्री होत्या त्या जिल्हा परिषदेत कामात होत्या. कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांच्या बहिणीने अनुकंपा नियुक्तीसाठी 28/9 आम्ही अर्ज केला, पण त्यांना 28/9/2024ला मात्र नकारार्थी उत्तर दिलेलं आहे. कारण त्यांचं म्हटलं आहे की त्यांचा भाऊ नोकरीला आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही काही नोकरी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती त्यांच्या बहिणींना देता येत नाही. आता प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ते मॅनेजमेंट स्कूलमध्ये काम करतात, ती काही शासकीय विभाग नाही आहे, शासकीय डिपार्टमेंट नाही आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बहिणीला जी अनुकंपा नियुक्ती नाकारली ती योग्य आहे का. तर या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की आपण जर पाहिलं अनुकंपा नियुक्ती काच दिली जाते, शासकीय कर्मचारी किंवा जिल्हा परिषद कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाला आणि तोच एकटा कमावता मनुष्य कुटुंबात असेल तर त्याच्यावर जी आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक संकट कोसळतं त्याच्यात मदत व्हावी याकरता ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना आहे. आता आपली बहीण असेल पण आपण त्या कुटुंबाचे सदस्य आहात आणि आपण नोकरी करता आणि नोकरी करता म्हणजे आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळत असतं आणि त्या उत्पन्नाच्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. त्यामुळे आपलं कुटुंब काही पोरकं झालेलं नाही आणि म्हणून आपल्या बहिणीला कोणती नाकारली आहे ते योग्यच आहे. पण याच्या संबंधी मी आपल्याला सांगेन की शासनाने जे परिपत्र काढलं आहे 21 सप्टेंबर 2017 ते व्हिडिओ क्रमांक 82 बरोबर जोडलं आहे. त्या परिपत्रातला परिच्छेद 5 पहा. तर परिच्छेद 5 वाचला की आपला निश्चित खुलासा येईल. जसं मी आपल्याला सांगितलं या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं की व्हिडिओ क्रमांक 420 पहा. मग व्हिडिओ क्रमांक 420 पाहिल्यावर पूर्वीचा व्हिडिओ कसा पाहावा, तिथे जजमेंट किंवा शासन निर्णय जो गुगल ड्राईव्हवर अपलोड करा तो कसा डाउनलोड करा याची माहिती दिलेली आहे. तेव्हा कृपया व्हिडिओ
क्रमांक 82 पाहा. पण आपल्या बहिणीला जे अनुकंपाची न्याय नाकारलेली आहे ती योग्यच आहे, जरी आपण मॅनेजमेंट स्कूलमध्ये काम करता, शासनाच्या सेवेत नसाल. चला, हे प्रश्न क्रमांक 6. हे कोतवाल म्हणून लागले, त्यानंतर त्यांना 2017मध्ये शिपाई म्हणून झाले आणि मग आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांना महसूल सहाय्यक म्हणून पदोन्नती देय आहे. पण त्यांच्यावर 10 जानेवारी 2019 रोजी गुन्हा दाखल. पण गुन्ह्याचं काय नेमकं आहे सद्यस्थिती प्रकरणाची त्यांनी काही दिलेली नाही. 2020मध्ये त्यांच्यावर विभागीय चौकशीचा निकाल लागला असं म्हणतात. त्यांच्यावर विभागीय चौकशी, पण निकाल काय लागला ते देखील नमूद केलेलं नाही. आता त्यांनी त्याच्यामध्ये अर्जात उच्च न्यायालयाचे निर्णय तुम्ही नमूद केलेले आहेत या प्रश्नकर्त्यांनी, पण ते न्यायनिर्णय काही जोडलेले नाही. पण आता त्यांचं म्हणणं आहे की शिक्षेचा कालावधी पूर्ण नसल्याने पदोन्नती दिलेली नाही. हे जर असेल, कारण शासनाच्या निर्णयामध्ये हे निश्चितच आहे की तो एखादा मनुष्य पदोन्नतीसाठी जरी योग्य ठरला, पात्र ठरला, आणि पण तो जर त्याला पूर्वी दिलेली शिक्षेचा जर अंमल चालू असेल तर त्याच्यामध्ये त्याला पदोन्नती दिली जात नाही. आपण जे शासनाचे 2017 आणि 2018चे शासन निर्णय उद्धृत केलेत त्यामध्येच देखील हे म्हटलेलं नाही. त्यामुळे अर्थात आपलं जे प्रकरण त्यांनी कदाचित फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे लखत ठेवलं असलं आणि त्याला जर 2 वर्ष झाली असतील त्या प्रकरणात, तर 2017च्या निर्णयामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा विचार करून पदोन्नती समितीला आपल्याला तदर्थ पदोन्नती देता येते. पण हा सर्वस्वी निर्णय पदोन्नती समितीला घ्यायचा असतो. त्यामुळे आपल्या प्रकरणातील वस्तुस्थिती मगाशी सांगितल्यामुळे न्यायालयीन प्रकरण कुठलं आहे, गुन्हा कुठला आहे, त्याचं गांभीर्य किती आहे, तिथे किती दिवस झाले, उद्या तुम्हाला पदोन्नती दिली तर त्याचा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काय, याचा गोष्टी करूनच तदर्थ पदोन्नती देता येऊ शकेल. आणि त्यामुळे आपण असेल त्याप्रमाणे आपल्याला जर शिक्षेचा अंमल चालू असेल तर आपल्याला पदोन्नती देता येणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. हे प्रश्न चंद्रपूरमध्ये आहे. हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करतात. समाज कल्याण विभागाच्या ज्या अखत्यारीत असलेल्या वसतिगृहात एका कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. आता यांना दुसऱ्या वसतिगृहातला ॲडिशनल चार्ज काही दिला जातो, मुख्यालयात दिला जातो आणि त्यामुळे यांना प्रवास करावा लागतो. आणि यानंतर 2021पासून त्यांनी दौरा केला, पण त्यांना प्रवास भत्ता सादर केली होते, पण त्यावेळच्या गृहपालाने काही त्याच्यावर सही केली नाही. ते गृहपाल आता सेवानिवृत्त झाले आणि आता त्यामुळं यांना ही जी TA बिल तर काही मिळत नाही. तर आपल्याला माहिती आहे नियमाप्रमाणे देयक सादर करण्याचा काळ 1 वर्षाचा आत आपल्याला देयक सादर करा. आपल्या बाबतीत देयक काही सादर केलेलं नाही. आता देयक सादर केलं असेल तर आता जरी केलं असेल तर त्याला आपल्या विभागाच्या म्हणजे समाज कल्याण विभागाच्या शासनाच्या विभागाची म्हणजे सचिवांची त्याला म्हणजे शासनाची मंजुरी घ्यावी लागेल आणि मगच आपल्याला TA जाईल. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला मॅटमध्ये जायचं का असा आपला प्रश्न आहे. मॅटमध्ये जाण्यापूर्वी आपल्या TA बिलाची रक्कम किती आहे, नियमाप्रमाणे किती मिळणार आहे, शासनाकडून काहीतरी त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता, हे लक्षात घेऊनच मिळणारी रक्कम आणि मॅटमध्ये जाणारा खर्च विचार करूनच मॅटमध्ये जाण्याचा विचार करा. पण सुरुवातीला मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण विभागाकडेच अर्ज करा आणि याच्यात का आपली बिलं मंजूर होऊ शकले नाही आणि याला शासनाची मंजुरी द्यावी असा प्रस्ताव आपल्या कार्यालयात सादर करा. आणि कार्यालयाने जर रेकमेंड करून जर विभागाकडे केला आणि मग त्याच्यावर काही जर नकारार्थी उत्तर झाले तेव्हा मॅटमध्ये जाण्याचा विचार करता येईल. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मॅटमध्ये जाण्यासाठी लागणारा खर्च, TA बोली मिळणारी रक्कम याचा अंदाज घेऊनच पुढे आपल्याला निर्णय करावे लागेल. चला प्रश्न क्रमांक 8 वळूया. एका कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की न्यायालयाने निकाल दिला आहे आणि त्यांना ऑल बेनिफिट्स विथ कंटिन्युटी इन सर्व्हिस फ्रॉम इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट दिली आहे. मग अशा वेळेस मूळ जेव्हा सेवा ज्येष्ठता मिळेल का? निश्चितच. आपल्याला जर न्यायालयाने आपली सेवा इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंटपासून केली असेल आणि सर्व बेनिफिट दिले असतील तर आपल्याला मूळ जॉईनिंगच्या तारखेपासून नियुक्ती सेवा ज्येष्ठता निश्चित मिळेल. आपण या संदर्भात न्याय निर्णय देऊन आपल्या विभाग प्रमुख असतील किंवा नियुक्ती अधिकारी यांच्याकडे अर्ज करा. सेवा ज्येष्ठता निश्चितच आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 9. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ क्रमांक 320मध्ये
एक व्हिडिओ केला होता. 320मध्ये असं म्हटलं की मॅटने त्याच्यामध्ये निर्णय दिला होता, उच्च न्यायालयाचा तो निर्णय होता की त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने विभागाला म्हणजे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना मुदत दिली होती की 1 वर्षाच्या आत तुम्ही विभागीय चौकशी पूर्ण करा. आता हे 1 वर्ष मुदत लोटली तरी विभागीय चौकशी पूर्ण करून झाली नाही आणि तो कर्मचारी तर सेवानिवृत्त झालेला होता आणि म्हणून उच्च न्यायालयाने तिथे सांगितलं की विभागीय चौकशी पूर्ण करण्यास इतका विलंब झालेला आहे आणि म्हणून आता म्हणजे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून अर्जदार जे त्या 320 मिलियनमधलं जे न्यायनिर्णय मी चर्चा केली त्यामध्ये असलेल्या अर्जदारांना निवृत्ती वेतनविषयक लाभ द्यावे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. आता या प्रश्नकर्त्यांची माझी विभागीय 4 वर्षात पूर्ण झाली तर वरील न्यायनिर्णयाचा फायदा मिळेल का? वरील न्यायनिर्णयाचा फायदा आपल्याला मिळणार नाही. त्यावेळेचं जे जजमेंट दिलेलं होतं, मी मागे एकदा व्हिडिओ केला होता, जजमेंट इन रेम इन जजमेंट इन पर्सनम. 320 व्हिडिओमध्ये जे जजमेंट चर्चा केलेली आहे ते जजमेंट इन पर्सनम आहे. त्या जजमेंटच्या आधारे इतर लोकांमध्ये त्यांनाच हे फायदे देता येणार नाही, कारण प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती निराळी असते. चला, प्रश्न क्रमांक 10. हे जिल्हा परिषद शिक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता यांचं म्हणणं आहे की निलंबित करण्यात कोणती शिक्षा दिली जाऊ शकते. आता या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की जिल्हा परिषदचे जे नियम आहेत, म्हणजे जिल्हा परिषद हा जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 हे जे नियम आहेत याची चर्चा मी व्हिडिओ क्रमांक 76मध्ये केलेली आहे आणि ते जिल्हा परिषदेचे नियम देखील त्या व्हिडिओ 76 बरोबर जोडलेले आहेत. तर त्याप्रमाणे ते नियम असतील ते 76चा व्हिडिओ पहा. सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ आपल्याला 76 पाहता येईल. आणि मग ते नियम जर आपण पाहिले तर नियमामध्ये जी कुठल्या शिक्षा द्यायच्या त्याची चर्चा केली आहे. पण आपल्याला जर निलंबन झाल्यानंतर आपल्या दोषारोपपत्र ठेवलं जाईल आणि दोषारोप सिद्ध झाले तर दोषारोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन मग आपल्याला कुठली शिक्षा असते, ठपका ठेवण्याची शिक्षा दिली जाऊ शकते, वेतनवाढी रोखडीची शिक्षा देते, पदावनतीची शिक्षा दिली जाते, सक्तीची सेवानिवृत्ती, कामावरून काढून टाकणे, बडतर्फ करणे, अशा शिक्षा दिल्या जातात. पण मी आपल्याला मगाशी सांगितलं व्हिडिओ क्रमांक 76 पहा आणि त्याच्यासोबत जोडलेले जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम पहा. प्रश्न क्रमांक 11. यांचं म्हणणं आहे सीओनी वेतनवाढ, जिल्हा परिषद सीओनी वेतनवाढ रोखली, आयुक्तांकडे अपील केलं. अपिलात म्हणजे आयुक्तांनी शिक्षा रद्द केली आणि फक्त ठपका ठेवणे ही शिक्षा दिली, म्हणजे वेतनवाढ देण्याची दिली, म्हणजे पूर्वीची सीओनी दिली होती वेतनवाढ थांबवण्याची, पण ती शिक्षा रद्द केली आणि फक्त ठपका ठेवणे शिक्षा दिली आणि प्रकरण सीओनकडे पाठवलं. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आता पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुधारित शिक्षेबद्दल आदेश होणे आवश्यक आहे. असे आदेश होण्याची आवश्यकता नाही. मी मगाशी जे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम सांगितले 1964 जे व्हिडिओ क्रमांक 76 बरोबर दिलेले आहेत, तर त्या नियमामध्ये नियम 22 असाच सांगितलेला आहे की अपिलामधले किंवा पुनरीक्षणामध्ये जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांची असते आणि आपल्या प्रकरणात सीओ हे शिस्तभंग विषयक अधिकारी आहे. त्यामुळे नवीन सीओचा आदेश घेण्याची आवश्यकता नाही. त्या अपील या अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सीओनी करणं आवश्यक आहे. मी सांगितलेली ही माहिती आपण सध्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तिथल्या आस्थापना विभागामध्ये सांगा. नियम 22 जो मी म्हटला जिल्हा परिषद सेवा नियम 1964चा तोही त्यांना दाखवा. चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 12 प्रश्न क्रमांक. बडतर्फ केल्यावर NPSचे पैसे मिळतात का? बडतर्फ जरी केला कर्मचाऱ्याला किंवा सेवानिवृत्त म्हणजे कामावरून काढून टाकलं किंवा सेवानिवृत्त केलं तरी देखील त्याच्या NPSचे पैसे द्यावेत असा वित्त विभागाचा 1 सप्टेंबर 2021चा शासन निर्णय आहे. तो मी व्हिडिओ क्रमांक 191 सोबत जोडला आहे. तो आपण शासन निर्णय पहा. आपल्या माहितीकरता आजच्या व्हिडिओ बरोबर देखील हा जो शासन निर्णय आहे 1 सप्टेंबर 2021चा तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील या व्हिडिओसोबत दिलेली आहे. चला, पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे BSFमधून बडतर्फ झाले, राज्य शासनात नोकरी मिळू शकते का? आपल्याला केंद्र शासनाच्या नोकरीमधून बडतर्फ केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्य शासनाच्या सेवेमधून मिळण्याची शक्यता नाही.
पण जेव्हा आपण राज्य शासनाच्या सेवेत काम कराल तेव्हा आपल्याला पुढे आपण पूर्वी कधी नोकरी केली आहे का आणि नोकरीमध्ये का बडतर्फ केलं याची खातर का जमा केली जाते आणि त्या ठिकाणी जर बडतर्फ केलं गेलं असेल त्याची कारणं मी असं पाहिल्या लक्षात येईल की बडतर्फ केलं काहीतरी बडतर्फ केलेलं आहे याचा अर्थ आपल्या काहीतरी गंभीर चूक झाली आहे त्यामुळे आपल्याला राज्य शासनाची सेवा मिळण्याची शक्यता नाही. प्रश्न क्रमांक 14. शासकीय कर्मचाऱ्याला यांचं म्हणणं आहे की निलंबित केल्यानंतर 90 दिवसाचे दोषारोपपत्र न दिल्यास त्या कर्मचाऱ्याला परत सेवेत पुनर्स्थापना करावी अशा संबंधीचा जुलै 2019चा शासन निर्णय पण याची अंमलबजावणी होत नाही. प्रश्नकर्त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हा शासनाने 2019चा निर्णय देखील काढला आहे. त्या निर्णयामध्ये असंच म्हणलं आहे की 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं नाही तर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे त्याच्या आधारे कर्मचाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. दुर्दैवाने शासनाने देखील यात स्पष्ट असं म्हटलं नाही. 90 दिवसाच्या आत जर एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं नाही तर त्याला ती सेवेत पुनर्स्थापना करावी अशा तऱ्हेचा खरोखर आदेश शासनाने आपल्या शासन निर्णयामध्ये नमूद करणं आवश्यक होतं. तर केलेलं नाही आणि म्हणून या शासन निर्णयाचा लाभ अनेक कर्मचाऱ्यांना मिळत नाही. नियुक्ती अधिकाऱ्यांना हेच देखील लक्षात येत नाही की 90 दिवस झाले तुम्हाला दोषारोपपत्र देण्याची जबाबदारी आहे पण दिलं नसेल तर तुम्ही त्या कर्मचाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना करा आणि त्यानंतर जर काही दोषारोपपत्र दिल्यानंतर जर दोष गंभीर असतील तर त्यांना पुन्हा निलंबित कर्मचाऱ्याला करता येईल. पण 90 दिवसाच्या आत जर दोषारोपपत्र दिलं नाही तर त्याला सेवेत पुनर्स्थापना करा आणि कारण सर्वोच्च न्यायालयात तसा निर्णय असं नाही केलं तर कर्मचाऱ्यांना साहजिकच न्यायालयात दाद मागावी लागते. त्यासाठी कर्मचाऱ्याचा खर्च होतो पण न्यायालयामध्ये विभागाचा देखील म्हणजे शासनाचा देखील खर्च होतो. म्हणून मी 2 गोष्टी आपल्याला सुचवीन की या बाबतीत ज्या एक तर हा जो शासन निर्णय किंवा हा व्हिडिओ देखील आपले जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना हा दाखवा आणि त्यांना सांगा की दोषारोपपत्र दिलेलं नाही किंवा आपण लेखी पण त्यांना अर्ज द्या की 90 दिवस होऊन गेलेले आहेत या निर्णयाप्रमाणे मला सेवेत पुनर्स्थापना करावं. दोषारोपपत्र दिल्यानंतर गांभीर्य असेल आणि आपल्याला निलंबित करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे तो तेव्हा देखील बजावला पण माझी इथे सेवेत पुनर्स्थापना करावी अशी विनंती करा. अपील या अधिकाऱ्यांकडे पाठवा आणि त्याची प्रत शासनाकडे देखील पाठवा आणि या सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या संघटना आहेत जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांच्या ज्या संघटना आहेत यांनी हा प्रश्न शासनाकडे घेतला पाहिजे आणि शासनाला सुचवलं पाहिजे की या बाबतीत स्पष्ट अशा लेखी सूचना स्पष्ट आदेश शासनाने काढावे की 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं नाही निलंबित कर्मचाऱ्याला तर त्याच्या सेवेत पुनर्स्थापना करावी म्हणजे कर्मचाऱ्यांना त्याच्यासाठी न्यायालयात जावं लागणार नाही. चला आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 15. तात्पुरतं निवृत्ती वेतन किती मिळतं? ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 हे लागू आहेत त्या नियमामध्ये 130 अशीच तरतूद केलेली आहे की जो एखादा कर्मचारी ज्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा विभागीय न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल अशा कर्मचाऱ्याला नियमित निवृत्ती वेतन दिलं जाणार नाही. तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जाईल. पण तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जाईल जर तो नियमानुसार सेवानिवृत्त झाला असता तर त्याला जेवढं निवृत्ती वेतन मिळतं तेवढं निवृत्ती वेतन त्याला देय राहील. म्हणजे थोडक्यात तात्पुरतं निवृत्ती वेतन कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर जेवढं निवृत्ती वेतन नियमाप्रमाणे तेवढीच रक्कम तात्पुरतं निवृत्ती वेतन देय असतं. फक्त आपल्याला सेवा उपदान मिळत नाही. मित्रांनो खूप वेळ झाला आता इथेच थांबतो. आपला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ त्यांनाही शेअर करा आणि त्यांनाही सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो त्यांना व्हिडिओ क्रमांक 420 पाहायला सांगा म्हणजे या चॅनलवर कसा हा उपयुक्त आहे कशी माहिती दिली जाते त्याची माहिती त्यांना देखील होईल सांगेल. मित्रांनो येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.